श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12। उत्तमाते धरिजे अधम तरी अव्हेरिजे, हे काहीची नेनिजे वसुधा जेवी। का रायाचे देह चाळू, रंका परोते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा। गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू। ऐसे नेनीची का करू, तोय जैसी तैसी आघवाची भूतमात्री। एकपणे जया मैत्री, कृपेसी धात्री आपण जो। अर्थ: उत्तम वस्तूंना धारण करावे व सर्व वाईट वस्तूंना दूर लोटावे असा भेदभाव करण्याचे ज्याप्रमाणे पृथ्वी मनात आणत नाही, किंवा बा अर्जुना राजाचा देहाचे चलनवलन करीन आणि दरिद्र्याचा देह टाकून देईन, असे सर्वावर दया करणारा प्राण कधी म्हणत नाही, किंवा फक्त गायचीच तहान भागवीन पण व्याघ्राचा मात्र विष होऊन प्राण घेईन, असे पाणी कधी करू इच्छित नाही। त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी एकपणे, म्हणजेच प्राणीमात्राच्या ठिकाणी मीच एक आहे, या अद्वैत जाणिवेने जो सर्वांशी मैत्री करून सर्वांच्या हिताची इच्छा ठेवतो व सर्व प्राणीमात्रावर केल्या जाणाऱ्या कृपेचे आपणच जो जन्मदात्री आयु होतो, कृपेची धात्री आपण जो। येथे साधू पुरुषाची भूतमात्राची ठिकाणी मैत्री असते व तो कृपेचे धात्री होतो असतो, असे जे म्हटले आहे त्याचा साधू पुरुष भूतमात्राचे भौतिक सुख साधून देतो असा अर्थ करता येत नाही, कारण सर्व भूतमात्राचे भौतिक सुख भिन्न भिन्न व त्याच्या कर्माधीन ही असल्यामुळे भूतमात्रांचे हे भौतिक सुख साधणे शक्य नसते। भौतिक सुखात दुःखाचा मोठा वाटा असल्यामुळे अशा भौतिक सुखाची जीवाला प्राप्ती करून देऊन त्यांना त्या सुखात अधिक गुंतवून चिरकाल दुःखात पडावे असे सत्पुरुषांना ते दयाळू असल्यामुळे ते कधीही वाटत नाही। हे म्हणून तुका येतो काकुळती पुरे याता याती गर्भभास इत्यादी संतांच्या वचनावरून सिद्ध आहे। अर्थात त्यांची सर्व भूतांशी मैत्री व सर्व भूतावर कृपा एक अखंड सुखरूप अशा परमेश्वराच्या प्राप्ती करून देण्याकरिता असते। रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। उत्तमाते धरिजे अधमतरी अभिरिजे, हे काहीही नेनिजे वसुधा जेवी। पृथ्वीचं क्षमाशील भाव हा गुण होय।